नमस्कार मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, घरकुल योजनेसाठी आपल्याला सेल्फ सर्वे कशा प्रकारे करायचा आहे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, सेल्फ सर्वे करण्यासाठी आपल्याला कोणाच्याही मागे लागायची गरज नाही। आपल्याला स्वतः सेल्फ सर्वे करायचा आहे आणि सेल्फ सर्वे करण्याची 18 जून ही शेवटची तारीख आहे। त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आपला सेल्फ सर्वे घराचा करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला सेल्फ सर्वे करण्यासाठी आपल्याला एक अँड्रॉइड मोबाईलची गरज लागणार आहे आणि थोडंफार आपल्याला नॉलेज असणे अनिवार्य आहे। तर आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर प्ले स्टोर नावाचं ॲप्लिकेशन प्रत्येक मोबाईलमध्ये असतं, तर ते आपल्याला आहे ओपन करायचे। ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचे 2 ॲप्लिकेशन आता इथं आपल्याला लागणार आहेत। पहिलं ॲप्लिकेशन आहे आरडी फेस। आरडी फेस आपल्याला सर्च करायचे, पहिलीच ॲप्लिकेशन आपल्या समोर येणार आहे, तर पाहू शकता। दुसऱ्या नंबरचं ॲप्लिकेशन आहे, अशा प्रकारे ॲप्लिकेशन असणार आहे। तर आपल्याला याला इन्स्टॉल करून घ्यायचा। मी अगोदरच इन्स्टॉल केलेला आहे। इन्स्टॉल केल्यानंतर परत एकदा बॅक यायचे। अजून एक ॲप्लिकेशन आपल्याला लागणार आहे, आवाज। आपल्याला असं सर्च करायचं आहे, तर पाहू शकता ऑटोमॅटिकली आलेला आहे। फक्त आवाज आपल्याला सर्च करायचे। तर आवाज प्लस 2024 हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। मी अगोदर इन्स्टॉल केलेलं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर ओपन केल्यानंतर ॲप्लिकेशनचा इंटरफेस आपल्या पुढे येणार आहे। तर पाहू शकता इथं आता आपल्याला भाषा सिलेक्ट करायला सांगितलं गेले आहे। तर इथं आपल्याला भाषा सिलेक्ट करायची आहे। तर इथं मी मराठी भाषा सिलेक्ट करतो आणि गेट स्टार्टेड या बटनावर क्लिक करतो। या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला अधिकृत वापरकर्ता म्हणून लॉग इन, नागरिक लाभार्थी वापरकर्ता म्हणून लॉग इन असे आपल्याला 3 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। तर इथं आपल्याला कोणत्याही ऑप्शनवर क्लिक न करता डायरेक्टली मधातले आपल्याला ऑप्शन दिसतंय त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। नीड परमिशन ओके करायचंय आणि परमिशन आपल्याला या ॲपसाठी द्यायचे। विल युजिंग द ॲप यावर क्लिक करायचे, विल युजिंग द ॲप ॲलो। तर इथं आपल्याला आता आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। नागरिक लाभार्थी यांचा आधार नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे। तर मी आधार नंबर टाकून घेतो। आधार नंबर टाकल्यानंतर डन बटनावर क्लिक करायचे आणि पडताळणी करणे या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपलं फेस ओपन झालेलं आहे। तर मित्रांनो, आता इथं फेस कोणाचं ओपन करायचं आहे, ज्याचा आपण इथं आधार नंबर टाकलेला आहे, ज्याच्या नावाने आपल्याला घरकुलाचा फॉर्म भरायचा आहे, त्याचं इथं फेस जे आहे आपल्याला इथं समोर आणायचं आहे आणि डोळे उघड झाप केल्यानंतर फेस आपल्याला व्हेरिफिकेशन होणार आहे। तर मी इथं फेस व्हेरिफिकेशन करून घेतो। तर मित्रांनो, बघू शकता KYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। इथं नाव येणार आहे आणि आधार नंबर येणार आहे। आपल्याला ठीक या बटनावर क्लिक करायचं आहे। आता इथं आपल्याला पिन तयार करायचा 4 अंकाचा। तर इथं पिन टाकून घ्या। तुम्हाला परत एकदा पुष्टी बटनावर क्लिक करून परत एकदा पिन टाकून घ्यायचा आणि डन बटनावर क्लिक करायचं आहे। पिन तयार करा या बटनावर क्लिक करा। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा जो पिन आपण टाकलेला आहे तो पिन इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे। लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे। आता इथं आपल्याला पत्ता तपशील भरायचा आहे। राज्य आपल्याला निवडून घ्यायचं आहे। जिल्हा कोणता असेल तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। इथं जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडून घ्या। तालुका निवडल्यानंतर पंचायत समिती जी आहे आपल्याला निवडून घ्यायची। आपल्या गावाचं नाव टाकून घ्या। टाकल्यानंतर इथं गाव निवडायचं आहे, गाव टाकून घ्या। टाकल्यानंतर सुरू बटनावर क्लिक करायचं आहे। तुमच्या पत्त्याच्या तपशिलाची यशस्वीरित्यापणे जतन केली गेली आहे, तर गो टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। आता पाहू शकता जे आहे लॉग इन प्रोफाईल झालेली आहे आपली, वरती नाव आलेलं आहे। आता तुमच्यासाठी सेवा जी आहे तिथं खालती आहेत। आपल्याला दोन्ही ॲपची लिंक इथं पण देण्यात आलेली आहे। आता इथं स्वतःचे घर मिळवण्यासाठी स्वतः सर्वेक्षण करायचं आहे आपल्याला इथं। तर आता सुरू करा या बटनावर क्लिक करायचं। तर पाहू शकता इथं आपल्याला स्टेप काही देण्यात आलेले आहेत, या स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। पत्ता तपशील आपण भरलेला आहे। आता वैयक्तिक तपशील इथं या बटनावर क्लिक करायचे। आता प्रमुखाचे नाव इथं आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। इथं नाव टाकून घेतो मी। टाकल्यानंतर इथं आता आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर इथं आता जॉब नंबर आपल्याला इथं जॉब क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आपण जॉब क्रमांक जे आहे नरेगा जॉब कार्ड असतं ते आपल्याला इथं नंबर टाकून घ्यायचा आहे। आता हा नंबर कशा प्रकारे काढायचा आहे तुम्हाला याचा व्हिडिओ टाकून देणार आहे। आता हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तो व्हिडिओ अपलोड करेल आणि आपल्या चॅनलवरती त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर मित्रांनो, आपण तो व्हिडिओ बघून पण काढू शकता किंवा डायरेक्टली मी तुम्हाला त्या वेबसाईटची पण लिंक देऊन टाकेल यामध्ये। त्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं नाव शोधून तिथं डायरेक्टली तुमचा जे आहे जॉब कार्ड नंबर आपण काढू शकता। मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे अशा प्रकारे जॉब कार्ड असतं। तर बघू शकता आपण
तर मित्रांनो इथं जॉब कार्ड क्रमांक मी टाकलेला आहे. आता इथं लिंग आपल्याला निवडून घ्यायचंय, पुरुष स्त्री काय असेल ते आपल्याला निवडून घ्यायचंय. तर मी इथं लिंग निवडून घेतो. निवडल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इथं पाहू शकता खाली जे आहे सामाजिक श्रेणी कोणती आहे ते आपण इथं निवडू शकता. माझी इतर आहे, तुमचं कोणतं असेल तर निवडून घ्या. वय आहे, वय टाकून घ्यायचं आहे इथं आपल्याला. वय इथं मी टाकून घेतो. वय टाकल्यानंतर इथं आपल्याला वैवाहिक स्थिती आपल्याला निवडून घ्यायची आहे. टाकल्यानंतर इथं वडिलाच्या पतीचे नाव आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहेत. तर इथं पती आहे, पतीवर क्लिक करतो आणि इथं पतीचे नाव टाकून घेतो. नाव टाकल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला मोबाईल नंबर एक टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं खालती पास साक्षरता आहे का ते आपल्याला निवडून घ्यायचं. शिक्षण काय झालेलं आहे तर इथं शिक्षण काय झालेलं असेल ते तुम्ही टाकून द्या. अशिक्षित असाल तर अशिक्षित वर क्लिक करून आपण वरती स्क्रॉल करा. इथं व्यवसाय आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर इथं व्यवसाय काय असेल ते तुमचा टाकून घ्या. तर इथं व्यवसाय काही नाही. तर कुटुंबातील सदस्याची संख्या जी आहे प्रमुखासह संख्या आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. किंवा इथं आपण जे असेल ते आपल्याला निवडून घ्यायचे. कुटुंब प्रमुखासह संख्या आपल्याला टाकायची. आपल्या राशन कार्डवरती किती नाव आहेत किंवा आपल्या जॉब कार्डवर किती नाव आहेत ते आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहे. संख्या टाकल्यानंतर इथं PWD कायदा 2016 अनुसार कोणतेही अपंगत्व आहे का तर होय या बटनावर क्लिक करतो मी, कारण या केसमध्ये आहे. आता मित्रांनो तुमचं जर नसेल तर नाही बटनावर क्लिक करायचं आहे. ती व्यक्ती दृष्टीहीन आहे का तर इथं नाही. गंभीर आजार असलेल्या कोणत्याही सदस्य आहे का तर इथं नाही बटनावर क्लिक करायचं आहे. कोणीही नाही या बटनावर क्लिक करायचं आहे. परत इथं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहे. तर आपल्याकडे जे उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र आपल्याला बघायचं आहे. तर मी उत्पन्न प्रमाणपत्र बघूनच यामध्ये जे आहे टाकून घेणार आहे. टाकल्यानंतर आपल्याला इथं पाहू शकता जतन करा आणि पुढे जा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कुटुंब प्रमुखाचे तपशील यशस्वीपणे जतन केले आहे. तर गो टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता कुटुंबातील सदस्य जोडा. नाव आपल्याला आता 4 सदस्य आपण टाकलेले आहेत. तर त्या 4 सदस्याची एक संपूर्ण माहिती भरून आपल्याला सदस्य जोडा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर मी सदस्य जोडून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप करतो. तर आपल्याला ही साधारण माहिती आहे, ही माहिती भरून घ्यायची आहे आणि सदस्य जोडा या बटनावर क्लिक करायचे. जोपर्यंत तुमचे सदस्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला सदस्य इथं भरून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो बघू शकता आता मी संपूर्ण सदस्याची नावं इथं ऍड केलेली आहेत. आता जतन करा आणि पुढे जा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता जे आहे आपले 3 पहिले आता नावं सदस्याची जोडलेली आहेत आणि ज्यांच्या नावाने अर्ज करत आहात त्यांचं पण इथं नाव आलेलं आहे. आता आपल्याला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता बँक मास्टर संक्रमित करा. तर इथं आपल्याला जे आहे माझ्याकडे सध्या बँकचे खाते तपशील नाहीत, मी ते नंतर अपडेट करेन. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बँकचा तपशील भरावा लागणार नाहीये. तर इथं माझ्याकडे बँक तपशील आहे तर मी बँक तपशील भरून घेतो. आता बँक पोस्ट ऑफिसर प्रकार जे आहे आपल्याला इथं निवडून घ्यायचे. तुमची कोणती बँकेचा प्रकार कोणता असेल ते निवडून घ्या. माझी कमर्शियल आहे बँक, तर त्यावर मी क्लिक करतो आणि इथं संपूर्ण डिटेल भरून घेतो. ही माहिती भरल्यानंतर आपल्याला जतन करा आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. करा आणि पुढे जा या बटनावर क्लिक करा. बँक खाते तपशील यशस्वीरित्या जतन केले. गो टू नेक्स्ट. आता इथं आपल्याला गृहनिर्माण संबंधित प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. तर आपल्याला व्यवस्थित माहिती द्यायची आहे. जे तुम्हाला वाटेल ती माहिती देऊन टाका. इथं संरक्षण केलेली घराची मालकी जी आहे आपल्याला इथं मालकीचे घर आहे का तर इथं भाड्याने मी टाकतो. भिंतीसाठी प्रमुख सामग्री कच्च्या आहे. इथं छतासाठी प्रमुख सामग्री कच्च्या आहे. खोल्या किती आहेत तर खोली इथं टाकून घ्यायची आहे. शौचालय सुविधा आहे का नाही टाकून द्यायचंय. तुमचे जे टाकायचं असेल तर टाकून द्या. घरातील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत काय आहे ते इथं पाहू शकता शेती. मी इथं शेती टाकतो. शेती टाकल्यानंतर मोटार चलित 3-4 चाकी वाहने आहेत का नाही. यांत्रिकीकरण आहे का नाही. कोणत्याही सदस्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का नाही. कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी आहेत का नाही. कोणताही सदस्य शासनाकडे नोंदणीकृत आहे का ते तर नाही करायचे. कोणतेही सदस्य ज्यांचं मासिक उत्पन्न ₹15,000 पेक्षा जास्त आहे असे आहेत का नाही. आयकर भरणारा कोणताही सदस्य आहे का नाही. व्यावसायिक कर भरणारा कोणताही सदस्य आहे का नाही. 2.5 एकर किंवा त्याहून अधिक बागायत जमीन मालकीची असणे आहे का नाही. 5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त संचित जमीन मालकीची असणे आहे का नाही.
निवारा नसलेले घर, तर तुम्ही हो या बटनावर क्लिक करायचे. तर सध्या निवारा आहे, मला नाही करतो. निराधार भिक्षेवर जगणार आहे का, तर नाही. इथं हाताने मैल साफ करणारे कामगार आहेत का, नाही. आदिम आदिवासी गट आहेत का, तर इथं नाही. कायदेशीररित्या मुक्त झालेल्या बंद पत्रित कामगार आहेत का, तर इथं नाही करणार आहे. तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जमीन आहे का, नाही. तुमच्या कुटुंबाला पहिल्यांदाच गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळत आहे का, तर होय बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, बघू शकता, परत एकदा तुम्ही वाचून घेऊ शकता. यामध्ये जर तुम्हाला काही हो करायचं असेल तर हो करू शकता. तर मी ही संपूर्ण माहिती भरलेली आहे. परत एकदा इथं मी तपासून घेतो. माहिती भरून घेतलेली आहे. आता जतन करा आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथं पाहू शकता लाभार्थ्याला भूमिहीन म्हणून चिन्हित केले गेले आहेत. तर इथं ठीक आहे या बटनावर क्लिक करायचे. गृहनिर्माण संबंधित प्रश्न यशस्वीरित्या जतन केले, तर गो टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे. आता इथं पाहू शकता जुन्या घराच्या प्रतिमा अपलोड करायच्या आहेत आपल्याला. तपासणी तारीख पाहू शकता, तपासणी वेळ आहे. अक्षांश रेखांश आपल्याला बरोबर यायला पाहिजे, कारण त्याच जागेवर आपल्याला घर बांधायचं आहे. आता इथं नकाशावर पाहू शकता आपण. इथं आता अपलोड करायचे 3 फोटो इथं आपल्याला अपलोड करायचे आणि टिप्पणी काय जोडायची असेल तुम्ही जोडू शकता. तर मी हे प्रोसेस पूर्ण करतो आणि जतन करा आणि पुढे जा या बटनावर क्लिक करण्यासाठी आपल्याला परत एकदा व्हिडिओ चालू करतो. आता जतन करा आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. तिथे पाहू शकता लाभार्थ्याला भूमिहीन म्हणून चिन्हित केले गेले आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे असं इथं दाखवण्यात येतं. इथं ठीक आहे या बटनावर क्लिक करायचे. जुन्या घराच्या प्रतिमा यशस्वीरित्या जतन केल्या, गो टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे. आता इथं आपल्याला लाभार्थी गवंडी प्रशिक्षण नाव नोंदणी करून घ्यायची आहे का, तर इथं नाही करायचं आहे. तुम्हाला इथं कोणताही घराचा प्लॅन निवडायचा आहे, तुम्हाला जो चांगला वाटेल तो प्लॅन निवडायचा आहे. इथं मी प्लॅन निवडतो आणि जतन करा आणि पुढे जा या बटनावर क्लिक करतो. लाभार्थी प्राधान्याचे तपशील यशस्वीरित्या जतन केले गेले आहे, गो टू नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे. तरी सुद्धा इथं आपल्याला जे आहे आधार क्रमांक हे संपूर्ण माहिती इथं बरोबर आहे का ते बघून घ्यायचं आहे. आता माझी संपूर्ण माहिती इथं बरोबर आहे, तर पुढे जा या बटनावर क्लिक करतो. सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, कृपया अपलोड करा, पुढे जा या बटनावर क्लिक करायचे. आता इथं जे आहे आधार सत्यापित आपल्याला करायचं आहे आणि जॉब कार्ड सत्यापित करायचं आहे. तर आधार सत्यापित करा या बटनावर क्लिक करायचं आहे. थोडंसं लोड होईल. आधार सत्यापित झालेलं आहे. जॉब कार्ड सत्यापित या बटनावर क्लिक करायचं आहे. जॉब कार्ड सत्यापित होत आहे. तर दोन्ही पण माझं ग्रीन लागलेलं आहे. तर आपल्याला वरती बॉक्स दिसतं, या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सर्वेक्षण अपलोड करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करायचं आहे तर लोड होईल. आता पाहू शकता तुमच्या स्वतःच्या सर्वेक्षणाची अपलोड स्थिती तपासा. नाव इथं आलेलं आहे, जॉब क्रमांक आलेला, अपलोड स्थिती जी आहे इथं दाखवण्यात आलेलं आहे. मनरेगा जॉब कार्ड ऑलरेडी एक्झिट विथ असं दाखवण्यात आलेलं आहे. तर आपल्याला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट नाही निघत, तर इथं ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुमचे स्वतःचे सर्वेक्षण अपलोड करा. तर इथं पूर्ण दाखवत आहे, 100% आपला डाटा पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपली जे आहे सेल्फ सर्व्हिस स्वतः करू शकता. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.